स्वागतम. आज आम्ही आमच्या गावातल्या घराकडे आलो आहोत. तर आमचं घर आणि त्याचा आजूबाजूचा परिसर कसा आहे तो पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. पुढील आवाज आमच्या मॅडमचा असेल. सुस्वागतम. हा जो समोर दिसत आहे तो आमचा वाडा आहे, गाई गुरांचा वाडा. म्हणजे जिथे आम्ही पूर्वी गाई गुरं ठेवत होतो. त्यानंतर ही आमची बाग आहे छोटीशी. हे घर आहे, चांगलं मोठं आहे, बाहेरून छोटं दिसत असलं तरी. आजूबाजूचा परिसर, तसेच इथे माझे पती तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या तोडत आहेत. गावामध्ये गेलं तर सतत कोण ना कोण घरी येत असतं, फ्लॅटसारखं नाही. गावातला आनंद हा वेगळाच असतो. या ठिकाणी आल्यानंतर अजिबात उन्हाळा जाणवत नाही, कारण आजूबाजूला भरपूर झाडं असल्यामुळे खूप असा गारवा असतो आणि खूप छान वाटतं. आज आमची संध्याकाळ खूप अशी लक्षात राहण्यासारखी ठरली. इथे पहा, पतींनी माझ्या तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या तोडलेल्या आहेत आणि ते सांगत आहेत. त्यांना खूप आनंद होतो गावात गेल्यानंतर. ते अगदी छान बागेत फेरफटका मारून येतात. हे आमचं घर आणि घराचा जो समोर दिसत आहे तो वाडा दिसत आहे. त्यानंतर आमच्या गावामध्ये हे कॅनलचं पाणी सुटतं. मग त्यामुळे आमचा परिसर असा हिरवागार राहतो, गारवा राहतो, उन्हाळ्यात सुद्धा गरम होत नाही. त्यानंतर इथे पहा, मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे गावदेवीचं मंदिर आहे, आमच्या गावदेवीचं मंदिर. तसेच इथे देखील ही एक मोठी नदी आहे आणि सूर्यास्त होत आहे पहा. छान आंबे फणस काढले आणि आता परतीच्या प्रवासाला लागलो. असा आमचा हा दिवस सुंदर असा ठरला.